ते कोणत्या मानसिकतेत आहे हे सगळ्यांना माहिती आहे। तरी देखील जो फोटो त्यांनी या ठिकाणी ट्विट केलेला आहे, कालच रिव्हर मार्चच्या लोकांनी त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं की आमच्या क्रिएटिव्ह टीमनी हायर केलेला हा व्यक्ती होता। 4 वर्षापूर्वीचा फोटो आहे, तो आज सापडलेला आहे। आणि रिव्हर मार्च ही जी संघटना आहे मुंबईमध्ये रिव्हर रिज्युविनेशन करता काम करते, त्याचे जे चौगुले आहेत त्यांनी या ठिकाणी आम्हाला रिक्वेस्ट केली होती आणि त्या संपूर्ण मोहिमेशी आम्ही जोडलो गेलो होतो। माझी पत्नी पण जोडली गेली होती, मीही त्याच्यामध्ये त्यांना मदत करत होतो। त्यावेळी जे काही त्यांनी एक सॉन्ग तयार केलं होतं, त्या सॉन्गच्या शूटिंगच्या वेळी हे सगळे फोटो काढण्यात आलेले आहेत। अख्ख्या टीमने काढलेले फोटो आहेत आणि केवळ माझ्या पत्नीसोबत नाही, माझ्याही सोबत काढलेले फोटो आहेत। पण जाणीवपूर्वक नवाब मलिक यांनी माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला, याच्या पाठीमागची मानसिकता ही स्पष्टपणे दिसते आहे। तथापि या संदर्भात अतिशय स्पष्टपणे रिव्हर मार्चवाल्यांनीच स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्या कुठल्याही फायनान्सेसचा त्याचा संबंध नाही आहे, तो हायर्ड माणूस आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे काही त्या ठिकाणी लोक आले होते किंवा ज्यांनी फोटो काढला, हे रिव्हर मार्चवाल्यांसोबत आलेले लोक होते। त्यामुळे त्यांचा आणि आमचा किंवा माझ्या पत्नीचा कुठलाही दुरान्वयानेही संबंध नाही। पण एक गोष्ट निश्चित आहे की नवाब मलिक ज्या प्रकारे म्हणाले की भाजपचं ड्रग्ज कनेक्शन, आता नवाब मलिकांचे जावई हे ड्रग्ज सकट सापडले आहेत। मग नवाब मलिकांचाच जर रेशिओ लावला तर अख्खी एनसीपी पार्टी ही ड्रग माफिया झाली पाहिजे। कारण संबंध नसलेल्या व्यक्तीसोबत फोटो आल्यामुळे जर कोणी ड्रग माफिया होत असेल तर ज्यांच्या घरीच ड्रग सापडतात त्यांची पार्टी काय होणार आहे। परंतु नवाब मलिक यांनी दिवाळीच्या दिवशी लवंगी फटाका लावलाय। आता नवाब मलिक यांनी लक्षात ठेवावं, दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडेल। याचं कारण असं आहे की मी काचेच्या घरात राहत नाही। ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये आणि ड्रग्ज संदर्भातही बोलू नये। आणि या संदर्भातले सगळे पुरावे ड्रग्स संदर्भ में बात ना करें, आपल्या समोरही मांडेन आणि इस संदर्भ में जितने भी एविडेंस है वो आपके सामने रखेंगे। श्री शरद पवार साहेब यांना देखील राष्ट्रवादी कांग्रेस के नवाब अध्यक्ष मलिकांचे शरद पवार साहब अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधाचे सगळे पुरावे हे मी या ठिकाणी पाठवणार आहे। त्यामुळे दिवाळी संपण्याची वाट बघा। मैं नवाब मलिक के अंडरवर्ल्ड से जो भी संबंध है उसके एविडेंस में यहाँ रखूंगा। त्यामुळे आता याला अंतापर्यंत तर न्यावंच लागेल। एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये शुरुआत की है, इसको आखिर तक ले जाना ही होगा। आणि कुठल्याही परिस्थितीत एनसीबीच्या ऑफिसर्सनी दबावामध्ये येऊन आपल्या जावयाला या संपूर्ण प्रकरणातून सुटण्याकरता मदत करावी, याकरता हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत। पण मला असं वाटतं कायदा सक्षम आहे आणि कायदा अपने दामाद के खिलाफ दायर की गई चार्जशीट में को लेकर जिस तरह से बात कर रहे हैं, इससे एनसीबी के अधिकारियों पर दबाव लाने की कोशिश की जा रही है। इन्होंने जो आरोप लगाए हैं, ये आरोप हास्यास्पद इस प्रकार के आरोप है। इसका कारण रिवर मार्च ये जो संगठना मुंबई में काम करती है, इस संगठना ने जो रिवर एंथम तैयार किया, उस रिवर एंथम के लिए जो टीम हमारे पास आई थी, उस टीम के क्रिएटिव टीम का एक हायर्ड आदमी, जिसने पूरी टीम ने हमारे साथ उस समय फोटो खिंचवाए और उस व्यक्ति को 4 साल बाद आज एनसीबी ने अरेस्ट किया। ये 4 साल पहले का फोटो है और इसके आधार पर
वे संबंध जोड़ना चाहते। सबसे महत्व की बात यह है कि ये संपूर्ण रिवर मार्च के जो लोग हैं, इसमें जो प्रमुख है मिस्टर चौगुले, इन्होंने भी कल स्पष्ट किया है कि हमारी टीम के साथ ये आए हुए थे, इनका कोई संबंध नहीं है। लेकिन उस समय नवाब मलिक जी ने ये नहीं देखा कि उसके फोटो तो मेरे साथ भी है, लेकिन मेरे साथ के फोटो उन्होंने ट्वीट नहीं किए, क्योंकि उनको पता था कि इसकी वैल्यू कम हो जाती है, क्योंकि मेरे साथ तो किसी का भी फोटो खींचा जा सकता है। इसलिए मेरे पत्नी के साथ का फोटो जानबूझकर उन्होंने ट्वीट किया है। मैं ये पूछना चाहता हूं कि किसी तीसरे आदमी के साथ फोटो आने से अगर बीजेपी का ड्रग कनेक्शन बनता है, तो राष्ट्रवादी कांग्रेस के मंत्री नवाब मलिक, इनके साथ रहने वाले उनके जवाई, इनके घर में गांजा अगर या इनके पास गांजा अगर मिलता है, तो इस रेशियो से पूरी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यही ड्रग्स की किनपिन होनी चाहिए। लेकिन मैं ऐसी बातें करता नहीं हूँ। वो हिंदी में कहते हैं खिसियानी बिल्ली खंबा नोचे, इस प्रकार की अवस्था नवाब मलिक की हुई है। लेकिन मैं इतना ही कहना चाहता हूँ, अब उन्होंने एक फुलझड़ी जलाई है तो बम तो फूटेगा, और दिवाली के बाद फूटेगा, और दिवाली के बाद नवाब मलिक, इनके अंडरवर्ल्ड के साथ क्या संबंध है, इसके सबूत मैं आपको भी दूंगा, और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जो अध्यक्ष है श्री शरद पवार जी, इनको भी मैं वो सबूत दूंगा। तर तुम्हाला अपेक्षा आहे की हे सगळे पुरावे दिल्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई होईल किंवा या सगळ्या प्रकारात काही चौकशीची मागणी कराल? नाही, आता ज्यावेळेस मी पुरावे देईन त्यावेळेस ते पुरावेच असे असतील की चौकशी करावीच लागेल। चौकशीशिवाय काय हो? एक आरोप त्यांनी केले, नीरज गुंडे नावाचे एक व्यक्ती आहेत आणि त्यांचे आणि तुमचे संबंध आहेत आणि ते तुमचे सचिनवादी आहेत, अशा पद्धतीचा एक आरोप त्यांनी नाव घेतलं। नीरज गुंडे या संदर्भात स्वतः उत्तर देतील, पण नवाब मलिक यांनी नीरज गुंडेंच्या संदर्भात आत्ताचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरेजींची चर्चा केली पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे। नीरज गुंडे आमचे संबंधित आहेतच, 100% आहे, काही डिनायच करण्याचं कारण नाही आहे। नीरज गुंडे के बारे में नवाब मलिक ने इस समय के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे से चर्चा करनी चाहिए, मी जेवढे वेळा उनसे पूछना चाहिए। नीरज गुंडे अगर पूछते तो उनके जास्त वेळा मुख्यमंत्री ध्यान में आता। त्या काळात त्यांच्या घरी गेलेले आहेत, किंवा मी जेवढे वेळा मातोश्रीवर गेलो त्यापेक्षा जास्त वेळा नीरज गुंडे मातोश्रीवर गेलेले आहेत, आणि कदाचित मला असं वाटतं की माझ्या मुझसे ज्यादा समय नीरज गुंडे मातोश्री पे गए हुए हैं, पण नवाब मलिकांजवळ मुझसे पुरावा पहले असेल से तर उनके त्यांनी द्यावा संबंध ना। हैं। काय अडचण आहे? काहीच अडचण नाहीये। वाझे पाण्याची सवय तुम्हाला, नवाब मलिक के पास अगर सबूत हैं वो देना। देखिए, उसका जवाब वो स्वयं देंगे, लेकिन मैं नवाब मलिक जी को इतनी सलाह दूंगा कि जो अभी मुख्यमंत्री है उद्धव जी ठाकरे, इनको एक बार वो नीरज गुंडे के बारे में पूछ ले, कितने बार नीरज गुंडे उनके यहाँ गए हैं या वो नीरज गुंडे के यहाँ गए हैं, ये बात भी उनसे पूछ लीजिए। और नीरज गुंडे के खिलाफ कोई भी सबूत होगा तो कार्रवाई करिए। मैं इतना ही कहना चाहता हूं कि यहाँ पर कि जिस प्रकार से हवा में तीर चलाने का काम वो कर रहे हैं, मैं वापस कहता हूँ खिसियानी बिल्ली खंबा नोचे। और एक बात मैं नवाब मलिक को कह देना चाहता हूँ, मैं कांच के घर में नहीं रहता। एक सवाल और मर्यादा लांघ दी एक सर, गाना अब तक तो सर एक अधिकारी पर कर रहे गाने थे, को आप पर व्यक्तिगत टिप्पणी कर रहे थे, लेकिन अब मर्यादा लांघ दी, परिवार के सदस्यों की तस्वीरें पोस्ट कर रहे हैं। देखिए, कुल मिलाकर हम लोग जब देखते हैं तो मेरी पत्नी जो है ये हमेशा सोशल फील्ड में काम कर रही है, बेबाक बोलती है, और जब मेरे ऊपर ये हमला नहीं कर सकते तो मेरी पत्नी पर हमला करने का वो काम कर रहे हैं। लेकिन हम उसके लिए तैयार हैं, और ये मर्यादाएं लांघेंगे तब भी हम मर्यादा नहीं लांघेंगे, लेकिन जवाब तो देंगे। नवाब मलिकांचं असं म्हणणं आहे की नीरज गुंडे यांचं तुमच्याशी जास्त संबंध आहेत, मुख्यमंत्र्यांशी नाही आहेत, काय करायचं नेमकं?
नाही, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांना विचारा ना. मी तर सांगितलंच माझे संबंध आहेत म्हणून, मी डिनायच करत नाही. पण नीरज गुंडेवर काय हे काय ऑफेन्स काय आहे? नीरज गुंडेवर एकही केस नाही, कोणी त्याच्या विरुद्ध कंप्लेंट केलेली नाही. नीरज गुंडे पर एक नीरज भी मामला गुंडे दर्ज हे नहीं है, रोज एनसीपीचे घोटाळे बाहेर उनके काढतात खिलाफ कोई भी शिकायत आणि नहीं है. ट्वीट करतात. तुमच्या किंमत असेल तर डिफेमेशनची केस करून दाखवा. नीरज गुंडे अक्सर एनसीपी के घोटालों को उजागर करते हैं. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना मांडवलीची गरज पडत नाही. मांडवली करणारे लोक हे नवाब मलिकांसारखे असतात. आम्हाला मांडवली नाही करावं लागत, आम्हाला चर्चा करतो आम्ही. उद्धव ठाकरे और देवेंद्र फडणवीस को मध्यस्थता की जरूरत नहीं पड़ती. मध्यस्थता की जरूरत जिसे ते पड़ती काही है बोलतील हो. वो बात त्यांना ना काय करे. आहे की शेवटी मी मगाशी सांगितलं की त्यांच्याकरता हे पर्सनल प्रकरण आहे आणि त्यामुळे त्यांनी समीर वानखेडेंना टार्गेट केलेलं आहे. त्यामुळे ते जे काही बोलतील त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देण्याची गरज नाही आहे. जिस तरीके से बीजेपी को टारगेट करने की कोशिश वो समीर वानखेड़े को टारगेट कर रहे हैं और जो भी वो कहें उसका उत्तर देना जरूरी नहीं है. क्या पॉलिटिकल वेंडिटा हो सकता है? नहीं, ये क्या टारगेट है भाई? आप बेसिर पैर बातें सुबह शाम करोगे, ये कोई टारगेट थोड़ी होता है. बात तो हम करेंगे और पूरे सबूत के साथ करेंगे. सर, आपने कहा कि अंडरवर्ल्ड से इनके संबंध है, कितने वर्षों से इनके अंडरवर्ल्ड से संबंध आप है? छोड़ दीजिए, मैंने क्या कहा है आपको? दिवाली हो जाने दीजिए, बम हम फोड़ेंगे. सर, क्या कोई लीगल एक्शन भी लेंगे आप? क्योंकि बाकी नेताओं पे तो आरोप लगा, जो डिफेमेशन की नोटिस भेजे तो उसको भी नकार रहे हैं. क्या आप ही लोगों की लीगल कार्रवाई होगी? देखिए, इतने उनके ऊपर डिफेमेशन हो गए कि मुझे ऐसा लगता है कि इसका कोई बहुत फायदा नहीं है. लेकिन जरूर अब आपने कहा है तो मैं विचार करूंगा क्रिमिनल डिफेमेशन करने का. तुम्ही सांगितलं की मलिकांच्या संदर्भात अंडरवर्ल्डशी त्यांचे संबंध आहेत आणि त्यावरून तुम्ही पुरावे सादर कराल. पण जर एका मंत्र्याचे अशा स्वरूपात असतील तर पहिल्यांदा, आणि यापूर्वी सुद्धा मलिकांनी अनेक आरोप केले, भाजपाच्या वतीने सांगण्यात आले की त्याचे पुरावे नाही आहेत. या सगळ्या गोष्टीवर मंत्रिपदाची जी गरिमा आहे, जी चौकट आहे, ती मर्यादा ओलांडली जाते का, आणि त्यावर काय स्वरूपात कारवाई असावी? असं आहे की यापूर्वीही नवाब मलिकांवर आरोप लागले, त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. आणि तेव्हाचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट उचलून तुम्ही जर बघितला तर त्या रिपोर्टमध्ये इसके पहले भी नवाब मलिक पे आरोप लगाए थे. उस समय उन्हें अपने पद से इस्तीफा देना पड़ा था. खोटेपणा हा पूर्ण उघड केला आणि त्यामुळेच त्यांना त्या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे मला असं वाटतं की तो त्यांचा इतिहास आहे. पण आता जे बाहेर आलं नाही ते मी आणणार आहे. जिस तरीके से आपके पुराने तमाम सारे डॉक्यूमेंट्स पर, तमाम सारे निर्णयों पर पहले इंक्वायरी कंडक्ट की गई, फिर इस तरीके से, तो क्या सरकार के सारे लोग टारगेट करने की कोशिश कर रहे हैं? देखिए, मैं तो तैयार हूँ. मैंने वापस में बोल देता हूँ, मैं कांच के घर में नहीं रहता, इसलिए मैं तैयार हूँ. और मैं ईंट का जवाब पत्थर से देना जानता हूँ. सर, दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना बाकी है सर, पिक्चर नहीं, मेरे लिए ये पिक्चर नहीं भाई, हा माझ्याकरता सिनेमा नाही आहे. हे गंभीर काम आहे. त्यामुळे एक तर नेहमी लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस बिना पुराव्याचे आरोप करत नाही आणि आजपर्यंत केलेला आरोप देवेंद्र फडणवीसला परत घ्यावा लागलेला नाही. सर, दिवाळीच्या आधी वेगळा प्रश्न. दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत मिळणं अपेक्षित होतं, परंतु अनेक भागामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. आज भाजप अनेक ठिकाणी काळ्या फिती लावून आंदोलन सुद्धा करते. काय बोलतो? हे जे सरकार आहे, या सरकारला शेतकऱ्यांच्या संदर्भात काही घेणं देणं नाही. शेतकरी जगले किंवा मेले या संदर्भात असंवेदनशील अशा प्रकारचं सरकार आहे. मी मागेही सांगितलं, तुम्ही कधीतरी यांचे प्रवक्ते संजय राऊत असतील, नवाब एबीपी न्यूज आपको रखे आगे.